शिवसेना की जिला निहाय पदाधिकारी बैठक में संगठन की मजबूती से लेकर चुनावी रणनीति तक बड़े मुद्दों पर मंथन हुआ। उद्योग मंत्री उदय सामंत ने कई अहम मुद्दों पर बात कही, चाहे विधायकों के प्रोटोकॉल की शिकायत हो या मुंबई मनपा चुनाव पर तीखी प्रतिक्रिया। नागपुर के होटल सेंटर पॉइंट में शिवसेना के पूर्व विदर्भ पदाधिकारियों की अहम बैठक संपन्न हुई। बैठक का मकसद था संगठन को और मजबूत करना, सरकारी योजनाओं के बेहतर क्रियान्वयन और चुनावी रणनीति पर चर्चा करना। उद्योग मंत्री उदय सामंत ने साफ कहा, पक्षांतरण चुनाव शुरू हो चुका है, इसलिए संगठन की मजबूती के लिए ये बैठक अहम जरूरी है। बैठक में एक मुद्दा उठा, विधायकों के प्रोटोकॉल का। सामंत ने माना कि कुछ विधायकों ने मंत्रालय और गृह विभाग में सम्मान न मिलने की शिकायत की है। उन्होंने भरोसा दिलाया है कि इस मामले में वो खुद एकनाथ शिंदे और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से बात करेंगे। मुंबई महानगर पालिका चुनाव पर महाविकास आघाड़ी को घेरते हुए उदय सामंत बोले, चुनाव दूर है, ढोल पीटने की जरूरत नहीं। विधानसभा चुनाव में जनता ने महायुति को 232 सीटें देकर जवाब दिया था और यही ताकत स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव में भी दिखेंगी। तुम्ही सगळ्यांनी स्वतः बघितलं असेल की पूर्व विदर्भाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना फक्त माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने आम्ही बोलवलं होतं। हजारो पदाधिकारी उपस्थित होते। त्याच्यामधनं पक्षांतर्गत जी निवडणूक सुरू आहे, पक्षांतर्गत संघटन जे आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं आहे, त्याच्यानंतर शासकीय योजनांची जी अंमलबजावणी आपल्याला करायची आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, या संदर्भातलं मार्गदर्शन आमच्या समवेत आलेल्या सगळ्या प्रमुखांनी केलं आणि ज्या ज्या काही गोष्टी संघटनात्मक सांगायच्या होत्या किंवा संघटनात्मक बांधणी कशी करायची आहे हे जे सांगायचं होतं त्याचा सुतोवाच देखील अनेक मंडळींनी केलेला आहे। काही तक्रारी तशा नक्कीच माझ्याकडे काही मंडळींनी मांडलेल्या आहेत। मी स्वतः ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करणार आहे। वेळ पडलं तर मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची देखील चर्चा करेन। मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अजून लांब आहे। आताच आपण ठोकताळे नको बांधूया, कारण तुम्हाला एक आठवत असेल, तुमच्याच सगळ्यांच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीला अनेक मुख्यमंत्री पदाचे दावेदार महाविकास आघाडीमध्ये आम्ही बघितले होते। निवडणुकीच्या निकालाच्या आदल्या दिवशी अनेक लोकांनी जॅकेट देखील शिवलेली होती, जॅकेट घालूनच काही लोक झोपली होती, हे देखील तुम्हाला माहिती आहे। सकाळी मुख्यमंत्री व्हायचे, पण महाराष्ट्राच्या जनतेने 232 जागा महायुतीला निवडून दिल्या। तीच परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होणार आहे। मुंबई महानगरपालिकेपासून तालुका पंचायत समितीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचाच भगवा फडकणार आहे। कोण पदाधिकारी असं बोलले असतील त्यांना माझ्या समोर आपण बोलवावं। काही असे अल्पसंतुष्ट असतात, विघ्न संतोषी असतात, ते बोलले असतील, परंतु आमचे सगळे जिल्हा प्रमुख बोलले, सगळे महिला आघाडीच्या आमच्या जिल्हा प्रमुख बोलल्या, युवा सेनेचे सगळे मंडळी बोलली, संपर्क प्रमुख बोलले। या आलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला जर बोलायला दिलं असतं तर 365 दिवस आम्हाला इथंच थांबावं लागलं असतं। त्याच्यामुळे ज्या कोणी हे आपल्याला सांगितलेलं आहे ते दादांत खोटं आहे। हा पक्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांचं ऐकून घेऊन चालतो आणि पाहिजे तर आम्ही शूटिंग करायला दिलं नाही, पण भविष्यामध्ये आता कदाचित थोडं शूटिंग करायला देऊ, म्हणजे तुमची खात्री पटेल। आमची भूमिका महायुतीनंच लढायची आहे। शिंदे साहेबांचं जे धोरण आहे, देवेंद्रजींनी देखील तेच सांगितलेलं आहे। त्याच्यामुळं मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचीच सत्ता आमची येईल, कोणी किती मनसुबे रचले असले तरी।